नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. असंही आपल्याला स्वतःला माहीत नाही आहे की आपण कोण आहोत. स्वतःची ओळख माहीत नाही आहे आपल्याला. मग जगावं तरी कोणासाठी, असा विचार केला तिने आणि डोळे मिटून त्या भरधाव चालणाऱ्या ट्रेनमधून ती आता उडी मारणारच होती की एका एंजलने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढलं आणि जीवनदान दिलं. ती एंजल दुसरी तिसरी कोणी नसून जानू होती. आता पुढे सगळ्यांचेच डोळे पाणावले होते आशूची कहाणी ऐकून. पण अमित आणि रॉनी मात्र डोळ्यात आग घेऊन उभे होते. त्या दोघांचेही डोळे अगदी लाल भडक झाले होते. इतका जास्त राग आला होता त्यांना त्या मोहनचा. आशू भरल्या डोळ्यांनी जानूकडे पाहत होती. जानू पण रडत होती. कारण आशूने उर्फ आरूने इतकं काही झेललं असेल ह्याचा तर स्वप्नात पण विचार केला नव्हता तिने. आशूने मात्र उठून पटकन जानूला मिठी मारली आणि ती हमसून रडू लागली. आज मी ही जी जिवंत तुमच्यासमोर उभी आहे ना, ते फक्त ह्या मुलीमुळे, माझ्या जानूमुळे. ना कोणती ओळख ना पाळख, स्वतःच्याच आयुष्यात इतक्या साऱ्या दुःखाचा डोंगर मनावर घेऊन होती ती. 2 जीवांची होती. त्यात सोबत नवरा नव्हता. भविष्य माहीत नव्हतं. पुढे काय करणार होती, कुठे जाणार होती तिलासुद्धा माहीत नव्हतं. तरीसुद्धा ह्या अनोळखी मुलीला तिने आपलं केलं. आजपर्यंत मला सोबत ठेवलं. एका बहिणीसारखं माझ्यावर प्रेम केलं. तिच्या जागेवर दुसरी कोणती मुलगी असती ना, तर ती स्वतःचं दुःख कुरवाळत बसली असती. पण ही जानू होती, एक प्युअर सोल. तिला स्वतःच्या दुःखापेक्षा माझा जीव वाचवणं महत्त्वाचं वाटलं. तिने माझा जीव तर वाचवलाच, पण मला एक नवीन नाव आणि एक नवीन आयुष्यसुद्धा दिलं. थँक्यू जानू, थँक्यू सो मच. आशू जानूबद्दल भरभरून बोलत होती आणि तिचं ऐकून सगळ्यांना भरून तर आलं होतं. शिवाय जानूचा अभिमान वाटू लागला होता. अमितच्या चेहऱ्यावर पण आता स्माईल आली होती. जानू मात्र आशूचा हात पकडून भरल्या डोळ्यांनी नाहीमध्ये मान हलवत होती. कारण स्वतःची इतकी जास्त स्तुती ऐकण्याची सवय नव्हती तिला. ब्रो, यू आर व्हेरी लकी दॅट यू हॅव जानू इन युअर लाईफ. आशू अमितकडे पाहून बोलली. तशी त्याने भरल्या डोळ्यांनी मान होमध्ये हलवली. कारण खरंच तर होतं ते. त्याची जानू लाखात नाही तर करोडोमध्ये एकच होती आणि ती फक्त त्याची होती. तिचा अभिमान तर त्याला आधीपासूनच होता. तिच्या ह्याच गुणांमुळे तर तो पडला होता तिच्या प्रेमात. आरू, माझं बाळ ते, किती सोसलंय तू. मोहन मोहन मोहन. मोहन नाही तर कोणी राक्षस आहे तो. मेल्यावर पण नरकात जागा मिळणार नाही त्याला. माझ्या एवढ्याशा पोरीला काय काय बघायला लावलं त्याने. रीमा रागात बोलल्या आणि त्यांनी येऊन आशूला खट्ट मिठी मारली. तशी आशू पण त्यांना बिलगली आणि दोघी मायलेकी धाय मोकलून रडू लागल्या. जानू, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तुझे आभार मानू. तुझ्यामुळे मी ह्या घरात येऊ शकले, नाहीतर अजूनही त्या मोहनच्या तावडीत असते. माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी तू स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही. माझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी तू स्वतःच्याच नवऱ्यापासून, स्वतःच्या फॅमिलीपासून दूर राहिलीस. आणि आत्ता तर माझ्या मुलीचं आयुष्य पण फक्त तुझ्यामुळे वाचलंय. कशासाठी मी थँक्यू बोलू तुला जानू. थँक्यू हा शब्द पण कमी पडतोय, इतके उपकार आहेत तुझे आमच्यावर. रीमा हात सोडून जानूच्या पायावर पडली तसे जानूने पटकन त्यांना उठवलं. मॉम, काय करताय तुम्ही, प्लीज उठा. जानू कशीबशी बोलली आणि तिने रीमांना उठवलं आणि त्यांचे डोळे पुसले. मॉम, तुमचा मुलगा, तुमचा नवरा माझे कोणीच नाहीत का. मी काहीच तुमच्यासाठी केलेलं नाही आहे. मी स्वतःसाठी केलं आहे हे. कारण ही सगळी माझी माणसं आहेत, माझी फॅमिली. हो ना मॉम. जानूने भरल्या डोळ्यांनी विचारलं तशी रीमाने होमध्ये मान हलवली आणि पुन्हा तिला मिठीत घेतलं. आणि राहिला प्रश्न आरूचा, तर एक सुजाण नागरिक म्हणून माझं जे कर्तव्य होतं तेच मी केलं आहे. आत्महत्या करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, मग कारण कोणतंही असो. म्हणून मी आरूला ते कृत्य करण्यापासून थांबवलं. आणि मला माहीत आहे, माझ्या जागेवर तुम्ही असता तरी तुम्हीसुद्धा हेच केलं असतं. जानू बोलली. हा तर तुझा मोठेपणा आहे. मी नक्कीच खूप मोठं पुण्य केलं असणार म्हणून आज तू माझी सून, माझी मुलगी बनून माझ्या आयुष्यात आहेस जानू. रीमा बोलल्या आणि त्यांनी जानूच्या डोक्यावरून हात फिरवला.
समोर राम पण डोळ्यात आसवं घेऊन त्यांच्याकडेच पाहत होते. त्यांचं आयुष्यसुद्धा तर जानूचीच देण होती ना. रॉनीला तर काय बोलावं काही सुचत नव्हतं. त्याला आनंद होताच की आशू हीच आराध्य आहे, पण हे सगळं अचानक असं समोर आल्यामुळे त्याला पण काहीच सुधरत नव्हतं. आपलं पहिलं प्रेम हेच आपलं शेवटचं प्रेम असेल ह्याच्यापेक्षा अजून कोणतं मोठं सुख असणार होतं त्याच्यासाठी. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती, पण डोळ्यात राग देखील होता त्या मोहनसाठी, ज्याने त्याच्या आशूला इतक्या जास्त मरणयातना दिल्या. त्याला तो असा सहजासहजी नक्कीच सोडणार नव्हता. मॉम बास ना आता, जानू रडवेल्या स्वरात बोलली आणि रीमाना बिलगली. तसं रीमांनी पण हसून तिला कुशीत घेतलं. जिनू आणि मीता दोघेही लांबूनच सर्व पाहत होते. मीताला मधूने जवळ घेतलं होतं. आता हे तर कन्फर्म झालंय की आशू मासीच आमची आत्या आहे, तर मग मला कोणी सांगेल का की आम्ही आता मासीला मासीच हाक मारायची आहे की मग आत्या हाक मारायची आहे? जिनू क्यूट फेस करत बोलला. तसे मात्र सगळेजण जे आता इमोशनल झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर एकच स्माईल आली आणि सगळे हसू लागले. अमित त्याच्या जवळ गेला आणि त्याने जिनूला आणि मीताला दोघांना उचलून घेतलं. तुम्हाला जी हाक मारायची असेल ती हाक मारा, ओके? अमित बोलला. तसे ते दोघेही खुदकन हसले. जिनू प्रिन्सेस कम हिअर, आशूने आवाज दिला. तसे ते त्यांच्या पप्पांकडून धावत तिच्याजवळ गेले. तिने पटकन दोघांनाही मिठीत घेतलं. तुमची मम्मा माझी वहिनी नंतर, पण आधी ती माझी बहीण आहे. सो त्या नात्याने मी तुमची मासीच आहे. आणि तुम्ही दोघेही जेव्हा बोलायला शिकलात तेव्हापासून तुम्ही मला मासीच म्हणत आले आहात. म्हणूनच तुम्ही मला मासी हाक मारली तर मला जास्त आवडेल, आशू बोलली. तसे ते दोघे हसून एकमेकांकडे पाहू लागले. मग माराल ना मला मासी हाक, तिने विचारलं. हो मासी, ते दोघेही बोलले आणि तिला बिलगले. लांबून जानू आणि अमित त्यांचं हे प्रेमळ दृश्य बघून भावूक झाले होते. आज सगळेच जण खुश होते, कारण राज्याध्यक्षांची प्रिन्सेस त्यांना परत मिळाली होती. आज खऱ्या अर्थाने त्यांचं कुटुंब पूर्ण झालं होतं. बरीच रात्र झाली होती, म्हणून बाकीचे सगळेजण आपल्या आपल्या खोलीत निघून गेले होते. आशू मात्र तिच्या मॉमच्या कुशीत पडून होती. इतक्या वर्षांनी ती आपल्या मॉमच्या कुशीत होती, त्यामुळे लवकर तर सोडणार नव्हतीच ती तिच्या मॉमची मिठी. मधू आणि अर्णव, जिनू, मीता आणि मृणू तिघांना सोबत घेऊन गेले. मधूला माहीत होतं आज आशू आणि जानूला वेळ देणं गरजेचं होतं. रॉनी सगळ्यांच्या मागे उभा होता आणि तो पण आशूलाच पाहत होता. ती शांत झोपली होती तिच्या आईच्या कुशीत. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि जायला निघाला तो. इतक्यात रॉनी, तू आज घरी जाऊ नकोस, इथेच थांब, ओके? अमित बोलला. पण बॉस, तो काही बोलणार तोच. रॉनी थांब इथेच, ओके? अमित बोलला. तशी त्याने होमध्ये मान हलवली आणि एकदा आशूकडे पाहिलं त्याने, पण ती मात्र डोळे मिटून शांत पडलेली होती तिच्या आईच्या कुशीत. तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. त्याला थोडं वाईट वाटलं, पण मग तो तिथून निघून गेला. जानू, तू पण जाऊन आराम कर, बरीच रात्र झाली आहे, अमित बोलला. तशी जानूने पण होमध्ये मान हलवली. तिने एकदा आशूकडे पाहिलं आणि बाहेर पडली ती. आशूची तिला चिंता होती, पण आता आशू सगळ्यात सेफ ठिकाणी म्हणजेच तिच्या आईच्या कुशीत होती, म्हणून निर्धास्त होती ती तिच्यासाठी. अमित पण तिच्या पाठी आला होता. जानू, काय झालं? तू थोडी टेन्स वाटते, तुला काही बोलायचं आहे का? अमितने विचारलं. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं, कारण तो बरोबर ओळखत होता तिला. तिला खरंच बोलायचं होतं त्याच्याशी. मीत, मला थोडं बोलायचं आहे, जानू बोलली. तशी अमितने मान वर खाली करून तिला बोलायला सांगितलं. मीत, आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. फायनली आपली आरू आपल्याला मिळाली. आपली आशू हीच आरू आहे, ह्यापेक्षा आनंदाची दुसरी कोणती गोष्ट असू शकते ना? पण जानू बोलता बोलता थांबली. पण काय जान? त्याने विचारलं. पण मीत, आज आशू खूप डिस्टर्ब आहे. तिला तिचा तो वाईट भूतकाळ आठवला. त्यातून बाहेर पडायला तिला थोडा वेळ लागेल. ती दुःखी आहे आणि असं असताना आपण मात्र आपला आनंद साजरा करायचा, लग्न करायचं. मला नाही पटत हे मीत, जानू बोलली. तसा अमित विचार करू लागला, कारण खरंच तर होतं ते. ठीक आहे, मी तुझ्या मताचा आदर करतो. तुझं म्हणणं पण योग्य आहे. माझी प्रिन्सेस दुःखी असताना मी माझ्या सुखाचा विचार करूच शकत नाही.
आपण उद्या सकाळी सकाळीच बोलू तिच्यासोबत, ओके? तो बोलला तशी तिने होमध्ये मान हलवली. बाय द वे, तुझा गृहप्रवेश तर आजच झाला आपल्या घरात, अमितने हसून विचारलं. तशी ती पण हसली, कारण आशूला जशी चक्कर आली सगळेच जण राज्याध्यक्ष विलामध्ये जमले आणि त्यात जानू पण होती. हो ना, ते मी एवढी घाबरले की मला कळलंच नाही. एनिवेज, मी जाते आउट हाऊसमध्ये, ती बोलली तसा त्याने तिचा हात पकडला. तशी ती त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहू लागली. तू आपल्या बेडरूममध्ये झोपू शकतेस, आय वोंट माइंड, तो मिश्किलपणे बोलला. तशी लाजून चूर झाली ती. तुमचं ना काहीतरीच, ती बोलली आणि तिथून पळून जाऊ लागली. हे जान, थांब यार, मी पण आलो, तो बोलला आणि तिच्या पाठी गेला. जानू आता आउट हाऊसमधल्या तिच्या रूममध्ये आली होती. अमित पण तिच्यासोबत होता. थँक्यू जान, तो तिच्या कपाळावर किस करून बोलला. थँक्स फॉर व्हॉट, ती बोलली. थँक्स फॉर एव्हरीथिंग, आय लव्ह यू, तो तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकून बोलला. पण त्याचे पाणावलेले डोळे सगळं काही सांगून जात होतं की तो कशासाठी थँकफुल होता तिला. आय लव्ह यू मोर मीत, ती त्याचे डोळे पुसत बोलली. तसा तो हसला. गुड नाईट, आता शांत झोप, उद्या प्रिन्सेससोबत बोलू आपण, ओके? तो बोलला तशी तिने होमध्ये मान हलवली आणि अमित तिथून निघून गेला. इथे रॉनी झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप काही लागत नव्हतीच. आज जे सत्य समोर आलं होतं ते काही त्याला झोपू देत नव्हतंच. म्हणजे थोड्या वेळाआधी तो आपल्या डिस्टर्ब झालेल्या आशूशी संवाद साधून तिला सावरण्याचा प्रयत्न करणार होता, पण ह्याच थोड्या वेळाने तर पूर्ण चक्रच फिरवलं होतं. ह्याच थोड्या वेळानंतर त्याला कळत होतं की त्याची आशू ही तर आशू नव्हतीच मुळात, ती तर होती आराध्या. आराध्या राजाराम राज्याध्यक्ष, राज्याध्यक्षांची प्रिन्सेस, द अमित राज्याध्यक्षाची एकुलती एक बहीण. मान्य होतं, त्याचं पहिलं प्रेम पण तीच होती, पण त्याचं पहिलं प्रेम फक्त मनात होतं त्याच्या. कधी तिला आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवू असं स्वप्नात पण कदाचित बघितलं नसेल त्याने, कारण ते अशक्य म्हणजे अशक्यच होतं. माहीत होतं त्याला, कुठे ती त्या राजमहालातली राजकुमारी आणि कुठे तो तिच्याच भावाच्या हाताखाली काम करणारा एक क्षुल्लक स्टाफ. पण आता जेव्हा त्याला पुन्हा प्रेम झालं ते पण त्याच मुलीवर व्हावं जिच्यावर काही वर्षांपूर्वी त्याने जीव लावला होता. ह्याला काय म्हणावं, देवाची करणी की मग स्वतःच्याच फाटक्या नशिबाची चाल? त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, कारण जिच्यावर जीवापाड प्रेम करत होता तिच्याशी लग्न करून सुखी भविष्याची जी स्वप्न त्याने पाहिली होती ती चूर चूर होताना दिसत होती त्याला, आणि म्हणूनच डोळे भरून वाहत होते त्याचे. शेवटी गच्च डोळे मिटले त्याने आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला तो. सकाळ झाली होती आणि जानूला जाग आली होती. तिने पटपट स्वतःचं आवरलं. तिने घड्याळात पाहिलं तर आता सकाळचे 6 वाजले होते. ती मग पटकन राज्याध्यक्ष विलामध्ये पोहोचली, कारण अमित आणि ती दोघेही आज लग्न होणार नाही हे सांगणार होते घरच्यांना. तिने पाहिलं तर खाली सगळ्या स्टाफची लगबग सुरू होती. रात्री सगळ्यांना झोपायला उशीर झाला होता म्हणून अजून तरी कोणीच उठलं नव्हतं, पण स्टाफ मात्र त्यांचं काम करत होतं. जानूने इकडे तिकडे पाहिलं आणि सरळ वर चढून ती अमित आणि तिच्या बेडरूमच्या दिशेने गेली. तिने तिच्या थंब इम्प्रेशनने दार उघडलं आणि आत गेली ती. मग तिने हळूच दार लावलं देखील. तिने समोर पाहिलं तर अमित बेडवर पालथा झोपलेला दिसला तिला. तसं तिने डोक्यावर हात मारला. आज लग्न आहे ह्यांचं आणि साहेब अजून झोपून राहिलेत. नकारार्थी मान हलवत ती मनातच बोलली आणि त्याच्याजवळ गेली आणि बेडवर बसली. त्या बेडच्या वर लावलेला त्यांचा लग्नातला फोटो पुन्हा एकदा तिची नजर तिथे वेधून घेऊ लागला आणि आपसुकच ती त्या त्यांच्या हसऱ्या फोटोमध्ये गुंतली. थोडा वेळ त्या फोटोमधल्या त्याला पाहिल्यानंतर आता तिची नजर जो खरोखर झोपलेला तिचा मीत होता ना त्याच्यावर गेली आणि तिला काहीतरी गंमत करावीशी वाटली. तो शर्टलेसच होता. तर तिने तिचे एक बोट त्याच्या पाठीवरून अलगद फिरवलं. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती स्माईल पाहून ती पण हसली. पण तो मात्र आता वळला होता आणि आता पाठीवर झोपला होता. पण आत्ता त्याची ती भारदस्त छाती बघूनच तिची धडधड वाढली होती आणि त्याच्या हृदयावर असलेलं तिचं ते नाव जान ते पाहून पुन्हा एकदा तिला भरून आलं होतं. तिने तिचा हात त्याच्या छातीवर अगदी त्याच्या हृदयावर ठेवला, बरोबर तिच्या त्या नावावर, आणि हळूवार तिचा हात फिरवू लागली ती. तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली जाणवली तिला.
ती हसून ते अनुभवतच होती की लगेच तिचा हात पकडला गेला आणि तिला काही कळायच्या आत त्याने तिला ओढून स्वतःवर घेतलं. तशी ती आता डोळ्यांची फडफड करत त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही तर झोपला होतात ना? ती घाबरलेल्या अवस्थेत बोलली. तसा हसला तो. हो, झोपलोच होतो, पण तुझ्या स्पर्शाने जागा झालो, तो बोलला. आणि त्याने झटक्यात तिला वळवलं आणि आता ती खाली आणि तो तिच्यावर होता. तशी ती अजूनच गडबडली. मीत, काय करताय? सोडा मला, ती बोलली. मी कुठे काय करतोय? तूच करत होतीस ना मघाशी. तो बोलला. मी काहीच नाही केलं. हां, तू मला बोलवायला आले होते. आपल्याला आपल्या लग्नाबद्दल सांगायचं आहे ना घरच्यांना, म्हणून. पण तुम्ही झोपून राहिलेत नुसते. चला आता उठा लवकर, ती तोंड कसं तरीच करत बोलली. तू अशी सकाळ सकाळची टवटवीत माझ्या समोर असताना मी असा कसा उठू? एक किस तो बनता आहे, तो क्यूट फेस करत बोलला. मी नाही हां, ती त्याला ढकलत बोलली. ओके, तो बोलला आणि तिच्यावरून उठला आणि बाथरूममध्ये जाऊ लागला. तसं तिलाच कसं तरी झालं. मी, काय झालं? रागावलात का? तिने विचारलं. नाही, काही नाही, मी आलोच फ्रेश होऊन, तो उदासपणे बोलला आणि बाथरूममध्ये जाऊ लागला. पण तिला कळलं की तो रागावला आहे, म्हणून ती जागची उठली आणि तिने जाऊन त्याचा हात पकडला आणि त्याला स्वतःजवळ वळवलं. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. आय एम सॉरी, ती बोलली आणि तिने त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवला आणि स्वतः थोडीशी टाचा उचलून त्याच्या ओठांना स्वतःच्या ओठात बंद करून किस करू लागली ती. तशी त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली, कारण त्याला जे हवं होतं तसंच घडलं होतं. त्याने पण तिला उचलून घेऊन समोरच्या टेबलवर बसवलं आणि मग एक डीप किस करू लागले ते दोघे एकमेकांना. थँक्यू डार्लिंग, तो स्वतःचे ओठ पुसत बोलला आणि हसून बाथरूममध्ये निघून गेला. तसं तिला कळलं की मुद्दाम रागावला होता तो तिच्यावर. तसं तिने नाक मुरडलं. दुष्ट कुठले, ती चिडून बोलली खरी, पण ओठांवर मात्र स्माईल होती तिच्या. अमित आणि जानू आता राम आणि रिमांच्या बेडरूममध्ये आले होते. त्यांनी पाहिलं तर आशू अजूनही रिमांच्या कुशीत झोपली होती. खरं तर रिमांना उठायचं होतं, पण आज त्यांची मुलगी इतक्या वर्षांनी त्यांच्या मिठीत होती, त्यामुळे त्यांनी पण तिला सोडलं नव्हतं. त्या पण तिला प्रेमाने कुशीत घेऊन होत्या. इतक्यात त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या अमित आणि जानूवर पडली. तसं त्यांना पण लक्षात आलं आज त्या दोघांचं लग्न आहे आणि आपण अजूनही अंथरुणातच आहोत, म्हणून त्यांनी पण केविलवाण्या नजरेने त्या दोघांकडे पाहिलं. तसा अमित थोडासा हसला आणि त्यांच्या जवळ जाऊन बसला. मॉम, झोप लागली होती ना तिला नीट? अमितने हलकेच आशूच्या डोक्यावरून हात फिरवून विचारलं. तशी रिमांनी होमध्ये मान हलवली, पण ह्यामध्ये आशूची मात्र झोप चाळवली. गुड मॉर्निंग ब्रो, आशू झोपेतून उठून बोलली. व्हेरी गुड मॉर्निंग प्रिन्सेस, तो पुन्हा तिच्या गालावर हात फिरवून बोलला. झोप झाली ना नीट? त्याने विचारलं. तशी तिने होमध्ये मान हलवली. मी आलेच फ्रेश होऊन, ती बोलली आणि बाथरूममध्ये गेली. तसं अमितने जानूकडे पाहिलं. जानू पण त्याच्याजवळ आली. मॉम, डॅड, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं होतं, तो बोलला. हो बोला, रिमाने रामकडे पाहून सांगितलं. तसं अमितने जानूकडे पाहिलं. मॉम, डॅड, आज खरं तर सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. आपली आरू आपल्यामध्ये आहे आज, पण मागच्या काही वर्षात तिने खूप काही सोसलं आहे, ज्याचे भास तिला आजसुद्धा होत आहेत. ज्या दुःखातून ती गेली आहे त्यामधून बाहेर पडायला तिला थोडा वेळ तर आपल्याला द्यावा लागेल. आणि ती दुःखी असताना आम्ही दोघे आमचा आनंद नाही साजरा करू शकणार, म्हणून आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं आहे की आजचं आमचं लग्न आम्ही पोस्टपोन किंवा मग कॅन्सल करतोय. जानू बोलली. तसे राम आणि रीमा आश्चर्याने तिच्याकडे आणि अमितकडे पाहू लागले. पण इतक्यात, बरोबर बोलतेस तू जानू, मागून आशूचा आवाज आला. तसे सगळे तिच्याकडे पाहू लागले. जानू, तू खरं बोलते. मी दुःखी असताना तुम्ही तुमचा आनंद कसा काय साजरा करू शकणार आहात नाही? आशू बोलली. पण आता अमित आणि जानू एकमेकांकडे पाहू लागले. प्रिन्सेस, अमित बोलतच होता की ब्रो, एक मिनिट, मी दुःखी असताना तुम्ही तुमचा आनंद साजरा नाही करू शकणार ना? पण मी दुःखीच नसेल तर तुम्ही तुमचा आनंद साजरा करू शकता. आणि मी खरंच दुःखी नाही आहे, मी तर उलट खूप जास्त आनंदात आहे. आज खऱ्या अर्थाने मला माझी माणसं मिळाली, माझी फॅमिली मिळाली. मग मी खुश नसेल का? मी खूप खूप खुश आहे.
आणि मला माझ्या प्रो आणि जानूच्या लग्नात खूप एन्जॉय करायचं आहे आणि ते मी करणार आहे. सो मॉम अँड डॅड, आजचा संध्याकाळचा मुहूर्त आहे ना लग्नाचा, मग जसं ठरलं आहे तसंच आणि त्याच मुहूर्ताला हे दोघांचं लग्न होईल. ओके. आशू बोलली तशी राम आणि रीमांच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली आणि जानू आणि अमितसुद्धा एकमेकांकडे पाहून हसले. फायनली आज संध्याकाळी 6 वाजताच्या मुहूर्तावर अमित आणि जानूचं लग्न होणार होतं. पुन्हा एकदा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.